बचपन 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार। जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें। रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल। मुझे जो देना है वो देने के लिए मैं आया हूं। क्या दे रहे? मैंने कहा कि ही जी भाषा आहे, ही लिपी आहे, काश्मीरमध्ये उर्दू लिहिलं जातं. बरोबर, कॅलिफोर्निया जगण्यासाठी भीक मागायची नसते, तर आपली कला लोकांना दाखवायची असते, ती लोकांनी विकत घ्यायची असते. हे जर केलं तर आर्थिक संपत्ती होईल असं मला वाटतं प्रत्येकाकडे. माहीत नाही त्या माणसाला काय माझा बरं वाटलं, तुम्हाला ठीक आहे, आप अच्छे लोक लगते आहे. तर त्याने आम्हाला काश्मीरमध्ये जिथे कॅलिग्राफीचा क्लास चालतो तिथे घेऊन गेले. तीच लोक, माणूस बदलतो बघा. तिथे गेल्यानंतर आम्ही क्लास केल्यानंतर मग आम्हाला काश्मीर युनिव्हर्सिटीमध्ये बोलवण्यात आलं. तिथे गेल्यानंतर तोच प्रकार झाला परत. तिकडच्या सगळ्या मुली आमच्या बाजूने उभ्या राहिल्या, म्हणाले कोई तो मसीहा कुछ कुछ देने के लिए आया है, आप ले लो, उनको मत मारो. आणि असं करत करत आम्ही ते सगळं काश्मीर टू कन्याकुमारी करत गेलो. आणि सगळं करत असताना सर्व भाषिक लोकांना, म्हणजे रशियामध्ये लोकांना क्लासमध्ये शिकवलं, अमेरिकेत शिकवलं, चायनामध्ये गेलो. चायना मला काही कळत नव्हतं, त्यांना मराठी येत नव्हती, मला चायनीज येत नव्हतं, पण जे नाही येत ते आपली भाषा. आम्ही दोघांनी पण भरपूर काम केलं आणि लोकांच्या समोर मांडलं. तेव्हा नक्की भाषा ही कधी कधी न सांगता सुद्धा संवाद साधू शकते. तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळतं आणि माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला कळतं. मला वाटतं गेल्या इतक्या वर्षात असंख्य लोकांशी संवाद साधले. अगदी सुरुवातीला सांगतो की काय कॅलिफोर्निया म्हणून जगताना प्रोफेशन आपल्याला खूप पैसे मिळतील अशी आशा होती. डिप्लोमा झाल्यानंतर फर्स्ट क्लास, महाराष्ट्रात पहिला जॉब नाही. एक माणूस आला म्हणाला की एक काम करा, तुम्ही पत्रिका लिहा, लग्न पत्रिका. वो ड्रेसिंग के ऊपर लिख के ले लो, हमारा पैसा बच जाएगा. बोलो काय का? बोलो पॉझिटिव्ह करने बड़ी की जरूरत नहीं है. ठीक आहे, पत्रिका लिहिली. त्याने मला 2 रुपये दिले आणि कोको कोलाची बाटली. तेव्हा मी ठरवलं की या 2 वर किती शून्य मांडायचे हे आपण ठरवायचं. दॅट इज माय कॉल, दॅट इज नॉट युअर कॉल. आणि आज मी हे सगळं छान लोकांपर्यंत आणलं. आणि कला फक्त मी कलाकार आहे म्हणून जगता आलं पाहिजे त्याच्या कलाकाराला. ते असं नको की कला आहे पण जगता येत नाहीये, मला लोकांपर्यंत जाता येत नाहीये. अर्थार्जन व्हायला पाहिजे त्याच्यातलं. आणि आज जी मुलं माझ्याकडे शिकतात, म्हणजे मधल्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला. मी फार बोलतोय मला माहिती आहे, त्याला प्रश्न विचारला देत नाही, पण त्याला मी म्हटलं तर तुझ्या एका प्रश्नात माझी उत्तर असणार. आम्ही मधल्या काळात आमचं 2005 साली पाऊस झाला ना मुंबईमध्ये. त्या पावसात माझा सगळा स्टुडिओ गेला होता. म्हणजे आय लॉस्ट माय एव्हरीथिंग, माय फोटोग्राफ्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सर्टिफिकेट्स, बुक्स, सगळं गेलं. तर मी म्हटलं की काय आता काहीच करू शकत नाही. गॉड इज ग्रेट. त्याच्या मनात काय असेल ते होईल, आपण काय करणार. पाऊस थांबवू शकत नाही. तो मार्केटला गेलो, गव्हर्नमेंट आले 5,000 रुपये देतो, फोटो काढा. मी बोललो नाही, 5,000 रुपयात अच्युतला स्वस्त नाहीये. छत्र्या आणल्या, छत्र्यातून एक एक्झिबिशन केलं, बरसात में ताकदी नदी, आणि रंग ओढून लावले नुसते. आणि मग तिथून महाराष्ट्र फिरलो. एक छत्री 5,000 रुपयाला विकली. 200 रुपये का छाता था वो, 5,000 में बेचा. लोगों को बोला कि छाता नहीं है, ये पेंटिंग है, ये आपके घर में लगाएंगे. आणि असं करत भरपूर पैसे कमवले. आणि पनवेलमध्ये एक लायब्ररी होती, त्या लायब्ररी लिमे वाचनालय, दॅट इज ऑलमोस्ट अंडर द वॉटर 48 hours. 12 फूट पाणी होतं लायब्ररीमध्ये. ती सगळी म्हातारी माणसं
जमा करत होती पुस्तकं, कोणी मदत करत नव्हतं. आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे बघा, सांगतो तुम्हाला. दुःख झालं की दुःखावर आणखी फुंकर घालायला सगळी लोक येतात. ऐसा नहीं होना चाहिए था, बारिश इतना क्यों है यार, कौन यार. आम्ही ते सगळे पैसे जमा केलेले, मी, श्रद्धा आणि माझा मुलगा, आम्ही ऋतू, आम्ही सगळे पैसे त्या लायब्ररीला देऊन टाकले. म्हटलं मी पैसे कमवू शकतो. आणि हे सगळे वर्कशॉप सुरू केले. त्याच्यानंतर काही अपंग मुलं ती माझ्या क्लासला आली, ती म्हणजे आम्ही घेऊ शकतो का. बोललो तुम्ही या, तुम्ही मदत मागायची नाही, भीक मागायची नाही. तुम्हाला पैसे कसे कमवायचे तर मी सांगतो तुम्हाला. आणि ती मुलं त्या वर्कशॉपमध्ये काम करत होती. आणि पावसामध्ये आजही ती मुलं 50,000 ते 60,000 रुपये कमवतात. छत्र्या विकतात, छत्री विकायची, बोललो कलर करून विकायची. हे सगळं काय झालं की एक 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 कनेक्ट करत सगळ्या गोष्टी अशा पिढ्याला लागल्या. लग्नाच्या पत्रिका केल्या, इंटिरियरमध्ये गेलो, फॅशनमध्ये गेलो, बॉडी पेंटिंगमध्ये गेलो. बॉडी पेंटिंग करताना लोक म्हणायला लागले, अरे काय भाग्यवान आहेस तू, एका स्त्रीच्या शरीरावर बॉडी करायला मिळते. पण तुला मी म्हटलं कळत नाहीये की ज्या कॉन्सन्ट्रेशनने काम करावं लागतं, ज्या क्षणी वाटेल याचा ब्रश घसरलाय त्या क्षणी तुला लाद बसेल. ती कला म्हणूनच जगता आलं पाहिजे आणि तो कॅनव्हास म्हणून तुला वापरता आला पाहिजे. असे असंख्य, म्हणजे पुण्यामध्ये गेलात तर एक 10 फुटाची 3 मजली बिल्डिंग आहे, 10 फुटाचा एक अक्षर आहे. चेंज द डायमेन्शन ऑफ द लेटर्स. तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत ते अक्षरच असतं. आज बघा ना, आज तुम्हाला सांगतो, इथेच बघितलं, सगळ्या कलाकारांना सांगतो की आज हँड पेंटिंगला महत्व आहे. नावाची पाटी हँड पेंटिंग करून दिली तर 30,000 ते 40,000 रुपये मिळतात. पण नाही यार, कॉम्प्युटर आया, हम क्या करेंगे. लोकांना तुम्ही स्टोरी करा, यू हॅव टू क्रिएट द स्टोरी. तुम्ही बोललं पाहिजे. मी त्याची एक फिलॉसॉफी म्हणून वापरली. अक्षर काढताना एक उभी रेषा काढावी लागते, बरोबर ना, एक आडवी रेषा. मी म्हटलं एक उभी रेषा माणसाला उभं राहायला शिकवते. 2 रेषा आल्या की 2 रेषेमधील अंतर, 2 माणसामध्ये अंतर किती असावं हे ठरवते. नवरा आणि बायको बोलत असताना अंतर कमी असतं, प्रेयसी आणि प्रियकर बोलताना त्याच्यापेक्षाही अंतर कमी असतं. पण गुरुजन आले की रेषा लांब जाते, आई वडील आले की लांब जाते. ही फिलॉसॉफी कॅलिग्राफीमध्ये मी आणली आणि स्टील आय एम वर्किंग ऑन द कॉर्पोरेट सेक्टर. कॅलिग्राफी इज नॉट ओनली फॉर द रायटिंग, इट्स मोर दॅन दॅट. भाषेचा वापर, लिपीचा वापर कसा करायचा. मी नेहमी म्हणतो, भारत देशात जसा शेती प्रधान आहे तसा तो लिपी प्रधान आहे. या लिपी प्रधान देशामध्ये एक राज्य सोडलं की प्रत्येक भाषा वेगळी दिसायला लागते. इतक्या बोली भाषा आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं कुठेतरी ना, मला असं वाटलं की बिंग आर्टिस्ट, बिंग अ कॅलिग्राफर मांडलं पाहिजे. आणि मला वाटतं की याच्यासाठी मक्तेदारी नाही. कुठलाही माणूस काही करू शकतो, कुठल्याही वयाचा माणूस शिकू शकतो. पण आपला प्रॉब्लेम काय झालाय, आपण रिटायर झालो ना की आपल्याला बायकोने सकाळी 8 वाजता चहा, 10 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण, दुपारी 4 वाजता झोपलो की परत संध्याकाळी 4ला चहा, असं एक टाइम टेबल शेड्यूल करता तुम्ही. लंडनमध्ये मी क्लास करत होतो. एक खूप सिनियर सिटीजन बाई पॅरिसवरून बस करायची, ती केवळ मला देवनागरी शिकण्याकरता येत होती. मी तिला एक दिवशी म्हटलं की बाई तुझं वय काय ग, क्यू. त्याने बोला आमच्याकडे ह्या वयामध्ये शिकलंच जाते, फक्त झोपतात, नाही तर बायकोला त्रास देतात, नाही तर मुलांना त्रास देतात. ती म्हणाली देखो अच्युत, इट इज जस्ट 85. जस्ट 85. अरे मी बोललो आयला या वयापर्यंत मी कधी काम करणार आहे मला माहित नाही. ती मी म्हणाली, तिचं पुढचं वाक्य खूप छान होतं. मी म्हणाली माझ्या नवऱ्याची काळजी मी करत नाही, तुला जेवायचं ते जेवणार, ते जेवू नकोस, तू मरशील नाही जेवलंस.
आणि मुलांची तर नाहीच नाही, कारण शेवटी आता मला माझ्यासाठी जगायचंय. आणि ते मला जगायचं असेल तर मला माझी कला ही वापरली पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जर बदलला तर ती कला होऊ शकतो, त्याच्यातून आनंद घेता येतो. पण मला फक्त लिहिताच येते, मी बाकी काय करणार आहे. आज हिरे सरांनी जो काही इतिहास रचलेला आहे ना, मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो मध्ये की एक एक्झिबिशनचं माझं प्लॅनिंग चालू आहे की या सगळ्यांना कुठेतरी जगासमोर आणलं पाहिजे. असे असंख्य कलाकार आहेत. नांदेड सारख्या शहरात, बीड सारख्या शहरामधल्या मुलांना लोकांसमोर आणलं पाहिजे. कला बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तो बदलला पाहिजे. नाहीतर टेक्नॉलॉजी आली आहे, मान्य आहे, ती गरजेची आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. कारण एक गोष्ट केली, आज हा फळा एक फोटो काढून मी एकाच वेळेला करोडो लोकांपर्यंत पाठवतो. दॅट इज अ टेक्नॉलॉजी. हे केलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं छान, पद्मश्रींचा प्रवास सगळा खूप छान आणि सुंदर आहे. जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. हे आज जसं या राष्ट्रपती भवनामध्ये जसं लागलं तसं आणखी काही गोष्टी चालू आहेत. फ्रान्स बरोबर आम्ही फ्रान्स आणि इंडियन भाषा असं कॉम्बिनेशन करून एक प्रदर्शन करतो. चालू आहे ते, भारतभर चालू आहे ते. परत एक मंदिर होतंय परदेशामध्ये. त्यांनी सांगितलं सगळ्या भारतीय भाषा आम्हाला हव्यात तुमच्याकडनं. आज भाषेचा विचार डिझाईन म्हणून केला जातोय. आज अक्षर हे कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरलं जात आहे. मला असं वाटतं की इथे आलेल्या प्रत्येकाने जरी असं ठरवलं की मला शिकायचं आहे, मला माझ्या आनंदासाठी शिकायचं, मला पैसे कमवायचे नाहीत, असं शिकत धरलं ना तरी खूप काही आनंद मिळू शकतो असं मला वाटतं. भाषाचही निकामी, शब्दासही पुरेना, संवेदनाच द्यावी, अर्थास काय पुन्हा. भाषा हे बंधन राहत नाही. जेव्हा तुम्ही लिहिता, असं तुम्ही म्हणालात मगाशी, हे सगळं करत असताना तुमच्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातनं टीका देखील झाली असणार. कारण हे एवढ्या भयंकर अशा वेगळ्या एका क्षेत्राला तुम्ही निवडत होता. तेव्हा तुमच्या घरापासून ते बाहेरच्या लोकांपर्यंत काही टीका झाली का? किंवा तुम्हाला काही गोष्टी अशा समजल्या का की आपल्या मागे हे बोललं जाते पण त्याकडे लक्ष न देता तुम्ही ते करत राहिला? नाही, शेवटी स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा असं माझं स्पष्ट मत आहे. मी नापास झालो होतो, त्याला मी साईनबोर्ड करत होतो, तेव्हा हजारो लोक माझ्या बाजूला उभं राहायचे. कारण एक 18 वर्षाचा, 12 वर्षाचा, 15 वर्षाचा पोरगा ज्याला साईनबोर्डवर टाप 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 करत रेगवतोय, तेव्हा लोकांनी कौतुक केलं. फील्डमध्ये आल्यानंतर साहजिकच टीका तुमच्यावर होतेच. पण कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मी किती मांडले ते माझं किती खरं आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि माझाही विश्वास होता, माझ्यावर होता, माझा श्रद्धाचा माझ्यावर होता, कारण सगळं काम श्रद्धेने होत होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, शेवटी काय उद्या हे काम करतात याचा अर्थ तू काय, अरे काय केलं त्यांनी कळलं नाही यार, असंही म्हणू शकतात. पण म्हणून त्यांनी त्यांचं काम थांबवावं का? नाही. ते करत करत सगळ्या गोष्टी नवीन होत असतात. आई वडील खूप म्हणजे अगदी साधे होते की आई आमच्या शिक्षणातली नव्हती, वडील रेल्वेत होते, आम्ही 7 भावंड 10 बाय 10 मध्ये राहत होतो. तुझा अभ्यास संपला की मी करायचं, मी जायचा संपला की तू करायचं, एकाने रात्री अभ्यास करायचा, असं जगलं. त्यामुळे कसं की टीकाही होणार, प्रत्येक गोष्टीवर टीका होत असते. आणि प्रत्येक माणसाचा तो धर्म आहे, तो धर्म तो पाळत असतो. त्या धर्मात आपण किती सहभागी व्हायचं की नाही सहभागी व्हायचं हे आपण ठरवायचं असतं. मला असं वाटतं की टीका ही जर का तुम्ही पॉझिटिव्हली घेतलीत ना तर तुम्ही जग जिंकता. जे अच्युतने केलं नक्की केलं. मी आता काही प्रश्न विचारले त्याचे फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचंय. तुम्हाला विचारतोय, सरांचा आवडता अक्षर? मला असं आतापर्यंत वाटतंय की श्र असावं, पण मला असं वाटतंय, असंही वाटतंय की अ हे त्याचं, कारण त्याचा अच्युतवरती प्रचंड विश्वास आहे.
हे श्रद्धेने विश्वास आहे. सरांची आवडती लिपी. सर्व भारतीय लिप्या. क्या बात. सर्व भारतीय. क्या बात. कारण अशी एकही लिपी नाही की त्याला आवडत नाही. बरं, बरं. सगळंच आवडतं. कॅनव्हास, पेपर की भिंत? पेपर. तुम्हाला काय आवडतं सध्या? काम कुठल्या माध्यमावर करायला आवडतं? आता बघा, रशियातली एक गंमत सांगतो तुम्हाला याच्या वर्गाचं. रशियामध्ये मला बोलवलं होतं. का बोलवलं तर कॉम्प्युटर आल्यानंतर मुलांचं लिहिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यांना लागायला लागली बटन दाबले की अक्षर येतं. पहिले याचं कशाला? पण रशियन गव्हर्नमेंटने जगातल्या सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं, कॅलिफोर्निया जगातल्या, आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही याच्याबद्दल एक मुलांना समजावून सांगा की हे लिहिलं पाहिजे. जोपर्यंत लिहित नाही, जोपर्यंत अनुभवत नाही, जोपर्यंत वाचत नाही, तोपर्यंत जगणं कठीण आहे. त्यावेळेला मला डेमॉन्स्ट्रेशनला बोलवलं. आता जगभरातली लोक येणार, त्यांच्यासमोर आपण शिकवणार. आदल्या दिवशी मी गेलो तर ते एक्झिबिशन बंद होतं. माझं काम पण लावलं होतं. दुसऱ्या दिवशी गेलो तर मी एक बिल्डिंग पूर्ण 4 मजली बिल्डिंग कॅलिग्राफीचं काम लावलेलं होतं. एका कोपऱ्यामध्ये गर्दी होती. तर माझी जी इंटरप्रिटर होती तिला मी विचारलं की त्या कोपऱ्यामध्ये खूप गर्दी आहे. तर तो एक कलाकार आलाय, त्या आला नाही आहे, त्याचं काम लावलं, पण त्याच्या कामासाठी लोक खूप वाट बघतायत त्या माणसाची. मलाही क्युरिओसिटी झाली होती की आपण ते कधी काम बघतो. हळूहळू धपकत त्या कोपऱ्यापर्यंत गेलो. तेव्हा माझं काम बघण्यासाठी लोक वाट बघत होते. तेव्हा मी म्हटलं हे दिस इज माय वर्क. तर तुमचं नाव आठवलं? अच्युत भालव. हो माय गॉड असं म्हणत प्रचंड लोकांना ते काम आवडलं होतं, कारण कॅलिग्राफीच्या पलीकडचं काम होतं. आता मला त्यांनी सांगितलं की तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन पण द्या. प्रत्येकाला 45 मिनिटं दिली होती. या 45 मिनिटात तुम्ही काम करायचं. आता काय झालं, भारतीय वृत्ती काम करायला मिळालं की सोडायची नाही संधी. मी जाताना 5 फूट बाय 50 फुटाचा पेपर घेऊन गेलो होतो. 45 मिनिटातले 5 मिनिटात मी त्यांना सांगितलं बाहेर व्हा. तर लोकांनी मला वेड्यात काढलं की काय माणूस काय करणार आहे, कसं करणार आहे. बोलवलं त्यावेळेला एवढा मोठा पेपर तिकडे होता. ते मला एवढा मोठा पेपर घ्यायला 2 दिवस हवे, कमीत कमी 2 तास तरी. तो दॅट इज नॉट युअर प्रॉब्लेम. एवढा इथून हा लाल कार्पेट जेवढा आहे तेवढा पेपर होता. तो पेपर मी फक्त 3 मिनिटात केला. आणि 3 मिनिटात केल्यावर त्यांनी मला विचारलं की तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, कसं काम करता तुम्ही. तो बोललो जोपर्यंत तुम्हाला स्पेस कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला अक्षर दिसणार नाही. अक्षर कळण्याच्या बद्दल स्पेस कळावी लागते तुम्हाला, आणि स्पेस करण्यासाठी वेगळ्या स्पेसचा अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे हे असे पेपर. आणि आत्ता जेव्हा नागपूरमध्ये गेलो तेव्हा नागपूरमध्ये 50 गुणिले 70 फूट असा पेपर होता. तर लोकांना प्रश्न पडला होता की हा माणूस काय करणार. तर मी लिटरली तुम्हाला सांगतो, हे आपले मॉप असतात ना, लादी पुस्तके, ते मॉप शाईमध्ये टाकले, रोलर घेतले आणि त्या रोलरने सगळं काम करत गेलं. तेव्हा त्यांना कळायला लागलं की आपण स्पेसला घाबरतो. जो माणूस स्पेसला घाबरतो ना तो माणूस काही करू शकत नाही. आपण म्हणतो का स्टेजवर हा जरा घाबरतोय, स्टेजची भीती घालावी लागते ना त्याच्या आधी. त्यामुळे मीडियम काही असो काम करत राहिले पाहिजे. कागद, पेपर, कॅनव्हास. हे एका वाक्यातलं उत्तर होतं. सरांचं तुम्हाला आवडलेलं आजपर्यंतचं काम, जे खूप आवडतंय किंवा तेच आवडतंय. अजून मॅडमनी म्हटलं स्टिफ्टन आर्काइव्ह जर्मनीमध्ये काम लागलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 पेंटिंग्स आहेत. हे मला वाटतं 2008 किंवा 2000 त्याच वेळेची गोष्ट. ते मला प्रचंड आवडतं. आणि मराठी लिपीवरती ते सगळं काम आहे.
त्याचे कॉम्पोजिशन्स एवढे सुंदर आहेत की मी अजूनही त्याच्या प्रेमात आहे. क्या बात. खूप सुंदर. नाही, ते मराठी, हा जर्मन मध्ये लागलंय पण मराठी भाषेमध्ये आहे, मराठीमध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगते की अच्युतकडून एक सुटलंय, सोसायटी जनरले म्हणून एक बँक आहे पॅरिसमध्ये. जशी आपली SBI तशी ती तिकडची मोठी बँक आहे. तर ते स्वतःची एक नवीन बिल्डिंग तयार करत होते आणि त्याच्यामध्ये ते काही सिलेक्टेड कॅलिग्राफर शोधत होते. अच्युतची साईट बघता बघता त्यांना अच्युतचं काम दिसलं. त्यांनी जगातले बरेच कॅलिग्राफर शॉर्टलिस्ट केले, त्याच्यामधून अजून कमी केले, मग ते 15 राहिले, 15 मधून 12 राहिले, मग शेवटचे 6 राहिले. 6 मध्ये अच्युत पालव होता. आणि त्यांनी काय केलेलं की त्या बिल्डिंग मधले वेगवेगळे कॉर्नर्स म्हणा किंवा काही कॅटेगरीज म्हणजे कॅफेटेरिया किंवा पार्किंग असे त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आणि प्रत्येक कॅलिग्राफरला त्यांच्या बेसिक लँग्वेज मध्ये ते त्यांनी कॅलिग्राफ करायला सांगितलेले. तर अच्युतला सर्वात मोठी कॅटेगरी मिळाली ती कॅफेटेरियाची, विच वॉज 275 मीटर्स लॉंग. सो त्याच्यासाठी अच्युत तिकडे गेलेला, पहिल्यांदी त्याचं कामाचा आढावा घेतला आणि मग आम्ही इकडनं काम करून सगळं पाठवलं. सो आता तुम्हाला कळेल की अच्युतची कॅलिग्राफीच असं नाही की मराठी भाषा ही पॅरिसच्या सोसायटी जनरल बँक मध्ये 275 रनिंग स्क्वेअर मीटर मध्ये ती लागलेली आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यांचाच आभार. सरांना प्रश्न आहे, पेन की ब्रश? ब्रश. शाई की ॲक्रेलिक? शाई की ॲक्रेलिक. परंपरा की प्रयोग? प्रयोग. सुलेखन करताना शांतता की संगीत? संगीत. सर्जनशील वेळ पहाट की मध्यरात्र? पहाट. गुरु की अनुभव? दोन्ही. कागद की भिंत? भिंत. लेखनाआधी विचार की आधी रेषा? आधी विचार, कारण शेवटी जे लिहायचं असतं त्याचे वाचून जो मनाला कळतं, मनाला कळल्यानंतर एक बिंदू पण उभा राहतो आणि एक रेषा पण उभी राहते. सुलेखनात शिस्त की स्वातंत्र्य? स्वातंत्र्य. एक सल्ला एका शब्दात? काम करत राहा. सुलेखनकार नसतात तर दुसरं काय असतं? ते जाता जाताच. मला माहिती आहे ते होणारच आहे, पण इथे ऐकायचं आहे आम्हाला. इथेच ऐकणार. शेवटचं झालं की मला सांग, शेवटचा प्रश्न त्याचं उत्तर दे. बरं, तुमचं राहिलेलं स्वप्न की हे करायचंय आणि हे करणार मी, आणि त्याच्यावर म्हणजे एक पुरस्काराच्या स्वरूपात पण स्वप्न असू शकतं, नाही कामाच्या स्वरूपात. मला वाटतं पुरस्कारासाठी काम करत राहिलं की काम होत नाही, असं माझं मत आहे. तुम्ही काम करत राहा, पुरस्कार तुमच्यापर्यंत येतो. आजचा मूड अक्षरात तुम्हाला तिथे व्यक्त करायचाच आहे. जाताना मी एवढंच सांगेन की तुझे हात नेहमीच लिहिते राहावे, तुझे हात नेहमी लिहिते राहावे, अविरत वाहणाऱ्या गंगेप्रमाणे. तुझे हात नेहमी लिहिते राहावे, अविरत वाहणाऱ्या गंगेप्रमाणे. धन्यवाद. तुम्ही सर खूप छान उत्तरं दिली. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकाच उत्तरात दिलेली आहे, त्यामुळे मला हल्ली कोण मुलाखतीला बोलवत नाही. कारण एक प्रश्न दिला की शेवटपर्यंत पाऊण तास मी मस्त बोलत असतो. म्हणजे यांचं मुलाखत घ्यायचीच नसते, बोलायचं करणारच असतं. सुलेखनकार नाही झालं असतं, मला गायला खूप आवडायचं. पूर्वी मी खूप ऑर्केस्ट्रात गायचो. नंतर मग आलं लक्षात की हे सगळं एक काहीतरी केलं पाहिजे. मग गाणं सोडलं आणि सुलेखन करायला लागलो. पण गुणगुणणं हे असंच असतं आणि गळी गुणगुणता बरंच काम करता आलं. मी मध्यंतरीच्या काळामध्ये मी अजून 2-3 किस्से राहिलेत ते सांगतो त्यांना. हा,
मी समारोप केलेला आहे. लताबाईंना जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा जी शॉल दिली, काय द्यायचा प्रश्न पडला होता, त्यावेळी मला सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी करा. जेव्हा करायचं होतं तेव्हा लताबाईंनी 10 गाणी कम्प्लीट डिक्लेअर केली होती. दिस इज माय बेस्ट सॉन्ग ऑफ द लाईफ. ती 10 गाणी मी एका शालीवर कॅलिग्राफ केली पूर्ण, विणतात तशी. आणि ती शाल जेव्हा लताबाईनं घातली, पांघरली ज्यांच्यावर, तेव्हा लताबाईंनी म्हटलं सत्ताचा सत्कार तुझ्या करायचा आहे, दुसरा सत्कार माझा. बोमन इराणीने अमिताभ बच्चनला जेव्हा सेलिब्रेट करायचं होतं, फेलिसिटेट करायचं होतं, तेव्हा त्याने मला विचारलं आय वॉन्ट समथिंग न्यू आयडिया. पण न्यू आयडिया जुनी आहे, फक्त नवी करूया. त्याला व्हॉट इज द मिनिंग ऑफ अमिताभ बच्चन? एव्हरलास्टिंग लाईट. तो शब्द मी 19 भाषांमध्ये ट्रान्सफर केला, प्रत्येक शब्दाचं डिझाईन केलं. त्या शब्दाची शॉल बॉर्डर करावीशी वाटली. एक शॉल, पश्मिना शॉल, काश्मीर मधला विवर्स आले. 8 दिवस ती शॉल विकत होती. ती शाल जेव्हा त्याच्या अंगावर गेली तेव्हा त्याला शब्दाने असं गुंडाळून ठेवलेलं होतं. हे सगळं. आणि आता शेवटी जाता जाता 2 ओळी तुमच्यासाठी. मी कवी नाही, कविता नाही, फक्त मला जे आवडते, गाणं आवडतं ना, ते मी जिथे जातो तिथे सादर करत असतो. ही लोक त्याला खूप कंटाळलेली आहेत, मला हेही माहिती आहे. बीच राह में दिल भर बिछड़ जाए कई हम मगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. मुलांना इथे या ठिकाणी काही विद्यार्थी दिसतात मला. जातानाच एक प्रश्न फक्त की या विद्यार्थ्यांना करिअर म्हणून कॅलिग्राफी साठी तुम्ही काय सल्ला देता? काय नाही, मी असा विश्वास नाही, पण क्लास करूया. भोसले साहेबांना मी सांगून एखादा चांगला क्लास 3-4 दिवसाचा इथे करूया. एकदा आवड निर्माण झाली की तो त्याचा व्यवसाय करतो. कळलं का? म्हणजे आता 12 वर्ष लागणार नाहीत आपल्याला. आपण लवकरच प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस असतो, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे माझ्या मागे आशीर्वाद राहोत अशी मी तुमच्या समोर व्यक्त करतो. धन्यवाद. 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 तर या कार्यक्रमाला शिल्पकार सरमत पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना बोलवतो, त्यांनी विशाल मंचावरती यावं. हे कॅनव्हास आहे सर, त्यांचा डेमो दाखवणार. सर कसे काम करतात. बरं, देव हिरे सरांनी हा बोर्ड रंगवलाय. त्याला अजून मालेगावचे शफिक सर हे त्यात मालेगावची रेखता, हिंदी, दखनी, उर्दू हे सरांच्या नावाच्या अक्षरामध्ये किताबत या ठिकाणी करतील. देव हिरे सरांसोबत यांचं काम संपलं की मग सर सुरू करतील. आज आदरणीय अच्युतजी पालव सरांचा सत्कार
ज्यांच्या हस्ते आपण नियोजित केलेला होता ते शिल्पकार सरमत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साथी प्रतिष्ठान आणि सर्व उपस्थितांतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि राजेंद्रजी भोसले यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरमत पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरमत पाटील हे सुद्धा जे स्कूल ऑफ आर्टचेच विद्यार्थी आहेत आणि जे स्कूल ऑफ आर्टने जे अनेक कलावंत घडवले त्यातल्या प्रमुख कलावंतांपैकी ते आहेत. शिल्पकार म्हणून त्यांचा लौकिक मोठा आहे आणि हे खरं म्हणजे अशा कुटुंबात जन्माला आलेले आहेत की त्यांना औपचारिक कार्यक्रम किंवा औपचारिकतेच्या याच्यामध्ये फारसा रस नाही. पण आम्ही त्यांना खास विनंती केली होती की पालव सरांचा सत्कार एका कलावंताच्या हातून झाला पाहिजे म्हणून तुम्ही आलं पाहिजे आणि आमच्या विनंतीचा स्वीकार करून ते या ठिकाणी आले. त्याचा आम्हाला आनंद आहे. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. कॉम्रेड शरद पाटील ज्यांनी एकंदरीतच भारतीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्या संशोधनाने क्रांती आणली आणि एक नवा विचार एकंदरीतच सगळ्या समाजशास्त्राला आणि पुरातत्वशास्त्राला मिळवून दिला. त्यांचे ते चिरंजीव आहेत आणि ते कलेच्या प्रांतामध्ये अतिशय उत्तम प्रकारे शिल्पकलेद्वारा जे आहे ते त्यांची साधना करीत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार. जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल इल्मी, अदबी, दीनी, मिल्ली, समाजी, सकाफती, तहजीबी, फलाही, तिब्बी, फन्नी, माशी, तिजारती, माशरती, इंतजामी, इनकलाबी, तहरीकी, तहकीकी, तकनीकी, तफ्तीशी, तामीरी, तालीमी व मालूमाती यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन प्रेस करें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल.